की आपण जर कुठल्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार मारले तर सूरज म्हात्रे शिवशंभो कंस्ट्रक्शनचे मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आपल्याला पात्र होणार आहे. तर नक्की त्याचं आपण या संधीचं सोनं करायचं आहे. नवीन आवडी संघाला सुवर्ण संधी असेल. तत्पूर्वी विनंती करतो वावंजे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला थँक्यू. तर नक्कीच सर आमचे मुख्य सर्व आयोजक या मैदानावरती फेरफटका मारतायत कारण इथे एक महत्त्वाची बिग फाईट होणार आहे. त्यासाठी आमचे सर्व आयोजक अशोक कुलवेकर असेल, अजय मोरावकर, संपूर्ण आमची टीम, दिलीप वासकर, प्रभाकर तांडे असेल, महेशजी पवार असेल, जितेश म्हात्रे असेल, तसेच निलेश उलवेकर असेल, अशोक उलवेकर, विशाल उलवेकर, शिवदासजी पवार, अजय मोरावकर, प्रशांत म्हात्रे, हेमराज म्हात्रे आणि दिलीप वासकर सर्वांनी अतिशय मेहनत घेतली आणि नक्कीच बिग फाईट उत्कृष्ट अशी स्पर्धा यशस्वी करण्याचं हे स्वप्न आहे. आणि जाऊया याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आमचे मित्र मॅन फ्रॉम दैसर. थँक्यू. आता आयोजक देखील फेरा मारतायत. बघा मित्रांनो, डिसिप्लिन काय असतंय करा. तुम्ही पण तुमच्या गावामध्ये स्पर्धा नक्कीच विभागत असाल, तुम्ही भरवत असाल आणि 11 खेळाडू जर एवढी मोठी स्पर्धा LED नाईटची क्रिकेट रजनी आणि शिस्तबद्ध खेळा. प्लीज बेस्ट ऑफ लक फॉर 2 टीम्स ऑफ द गुड क्रिकेट. अपील जोरदार आहे. बॅटचा कडा लागलाय का? अपील जोरदार. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील जोरदार आहे. वाईड बॉल चालाय मात्र इथे पंचांचा इशारा. अपील जोरदार आहे. अपील जोरदार आहे. 2 पंच एकत्र येतील. स्ट्रॉंग अपील आहे. आणि बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 35 कॅमेरे असतात म्हणून बॅटकर इनसाइड आउट येते. कॅमेरा आपल्या 2च आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. फक्त रनआउटसाठी आणि त्याच्यानंतर विमरसाठी. तुम्हाला रनआउटसाठी आणि विमरसाठी बघा कटसाठी इनसाइड आहे ना आपल्याकडे. आणि लगेचच या बॉलवरती रिव्ह्यू जरूर केला. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील काळजी घ्या तुम्ही. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. श्री मलंगर वामजे संघ फिल्डिंग लावून घ्या. प्लीज पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नका. ऑफिशियल पंच आहेत. अजय कोहली आणि त्याच्यानंतर विजय खानावकर अशी सलामीची जोडी पाहता. फिल्डिंग लावून घ्या. श्री मलंगाडा वावंजे संघ फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघा प्लीज वादावाद करू नका. लगेचच करूया मॅचला सुरुवात. हा देखील पडल्यानंतर तुम्ही बॉल पाहता. विकेट कीपरच्या आता बघा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती मोहसिन शेख आला. मोहसिन शेखचा वापर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. या षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला. हलक्या हाताने कट केला बॉल. तुम्ही पाहता तो डीप स्क्वेअर लेगला इथे फील्ड झाली. एका धावेच्या बरोबरीनं खेळाला केली आहे सुरुवात. ती अजयनं आणि संघ जाऊन पोहोचला तो 2 या आकड्यावरती. ही मॅच जिंकेल तो अर्थातच सुपर 6 मध्ये. त्याच्यासाठी मेहनत पराकाष्ठा. आता खऱ्या अर्थानं युद्धाला झाली आहे सुरुवात. या मॅच मध्ये जिंकेल कोण? वाबजे की टीम नावडे याच्यासाठी पराकाष्ठा करतात. मोठा फटका कलेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. तुम्ही पाहता डॉट बॉल. गोलंदाजी दमदार मोहसिनची. आतापर्यंत त्यांना पहिला बॉल वाईट फेकला. त्यानंतर त्यानं 3 मध्ये एकच धाव खर्च केली आहे. स्कोरबोर्ड वरती वाईटच्या रूपात 1 आली आहे म्हणजे 2 लागल्यात. गोलंदाजी दमदार. टप्पा अचूकता वैदकता मिश्रण व्हेरिएशन हे सर्व काही आहे त्याच्याकडे. ते करत असतात तुम्ही पाहता. बॅटचा टॉप फेज लागला. बॉल मागे वेगाने झाला. फिल्डर धावतात तोपर्यंत फाईन लेगला बीट करून 3 तिगडा काम बिगडा. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. हाला
हा मात्र नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना तुम्ही पाहता त्या 6 या आकड्यावरती 6 रन स्कोरबोर्ड वरती. फिल्डिंग खराब झाली अशा मोमेंटला तुम्ही मात्र फिल्डिंग दमदार करणं गरजेचं आहे आणि तो हफेक दाखवला नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. आज 40+ झाल्या तरी पण त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेटचा खेळ आहे हा. तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं वेळ लावणारा क्रिकेट अशी क्रिकेटची रजनी तुम्ही पालेश्वरीच्या पालेच्या क्रीडा नगरीमध्ये पाहता. या 2 टीम मध्ये लढाई चालली आहे. विकेट कीपर बीट झाले, कव्हरला आहेत, फर्स्ट स्लिपला फिल्डर. या बॉलवरती बॅटकट आहे का पंच? बॅटकट आहे. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 7 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. रिव्हर्स अस्त्रभार काढला, पकडला, पॉइंटला झेल. अप्रतिम विकेट. मोठा मासा खराला. धक्का लागलाय पहिला टीम हिमांशू 11 नावडे संघाला. अजय कोहली सस्त्यामध्ये परतला आणि अशा मोमेंटला अजय कोहलीची विकेट पॉइंटला. काय दर्जेदार झेल होता आणि फलंदाज झाला बाद. लागला हिमांशू 11 नावडे संघाला हा पहिला 7 वरती धक्का. आणि अशा रीतीनं पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण बघितलं तुम्ही. मोसिम शेखच्या बाजूनं त्यानं धावा फक्त खर्च केला. इकॉनॉमिक खूप छान राहिला 6चं आणि ज्या 7चं आणि ज्यानं विकेट मिळवला ती मात्र 1. बघा प्लीज फिल्डिंग लगेचच लावून घ्या. वेळ कमी घ्या मित्रांनो, वेळ कमी घ्या. तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटं 16 मिनिटं झाली तर 4थ्या षटकामध्ये तुम्हाला 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये आणला जाईल. आता हा नियम लागू. आम्ही टाइम देखील नोट करतो इथून, याची देखील दक्षता घ्या तुम्ही. BCCI चा नियम देखील निघाला. पहिलं षटक तुम्ही फेकत असता 200 षटकाला जेव्हा गोलंदाज येतो 1 मिनिटाच्या अगोदर त्यांना हा बॉल रिलीज केला पाहिजे. हा BCCI चा नियम आहे. अजून लागू 3 नियम होत आहेत म्हणून तुम्ही प्लीज जरा लगेच सुरुवात करा. आणि या षटकातील गोलंदाज सज्ज झाला. त्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही क्षेत्ररक्षण पाहता. फटका उडवला, उंच गेला, एलिव्हेशन कमी आहे बॉल मध्ये. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटचं ब्रीद वाक्य. एखादी कॅचची किंमत विचारा ज्या संघाला एका धावेनं सामना हरला. आणि अशा मोमेंटला तुमच्या चुका होतात. आणि तिसरे पंच अर्थातच लगेचच अशोक उल्वेकर मोठी जबाबदारी त्यांच्यावरती. मेहनत पराकाचा ते देखील पणाला लावतायत. आणि या बॉलवरती 2 धावा आल्यात. 9 वरती स्कोर. विजयला दिलाय मात्र जीवनदान. विजय मध्ये क्षमता, षटकार चौकाराने त्याला जीवनदान दिलाय. ठोकलाय, बॉल चालला लॉंग ऑनला, आणखीन एक झेल सोडला आणि हा मात्र आला झेल सोडून बॉल बाउंड्री लाईनला बीट करून चौकार. एकाच मॅच मध्ये एकाच इनिंग मध्ये 2 वेळा जीवनदान विजयला दिला. विजयनं 34 धावा मागच्या मॅच मध्ये उभारलेल्या षटकार चौकारांची धमक आहे. त्याचं नाव विजय खानावकर तुम्ही मैदानामध्ये पाहता. आणि त्याला दिलाय जीवनदान. लॉंग ऑनला चुकी झाली, मिड विकेटला कॅचेस त्याच्या बीट झाल्या. आणि अशा मोमेंटला विजयची आता बॅट कशा रीतीने बोलेल ती हिमांशू 11 नावडे टीम साठी की त्याला इथून गोलंदाज मात्र शांत ठेवल याच्याकडे लक्ष देखील लागलंय. आता खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षक देखील आतापर्यंत तुम्ही पाहता जवळ 3 वाजायला आले तरी मॅचचा आनंद घेतात. म्हणजे क्रिकेटवरचं प्रेमाचे अपील जोरदार आहे, अपील जोरदार होती. आणि इथे सांगितलं की बॉल बॅटला स्पर्श झाला. या बॉलवरती आली सिंगल न स्कोर पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती न्यू बासमती नाईट नंबर 3 वरती मैदानामध्ये आला तो किरण खानावकरला तुम्ही पाहता. 3ऱ्या क्रमांकावरती किरण आला
आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत ओमकार आणि त्याच्यानंतर केतन आहेत. खूप मेहनत घेत आहेत ते देखील. स्कोरर तुम्ही प्रतीकला देखील पाहिलं. त्यानंतर अजित देखील होते. मेहनत आहे. स्पर्धा पालेश्वरी चषक 2024 भव्य दिव्य क्रीडांगण तुम्ही पाहता. ऑल इन द कार्पेट बॉल चालला. लॉंग ऑनला बीट झाला क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. एक पेक्षा जास्त तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 15 या आकड्यावरती 15 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मधला प्रकाश पाटील कमबॅकिंग षटक फेकण्याच्या नादामध्ये त्यानं 4 बॉल 8 धावा खर्च केल्या. गोलंदाजी जबरदस्त झाली आहे त्याची आतापर्यंत. हफील जोरदार होतं इथे. कॉलिंग नव्हतं. कॉलिंग आहे फेकी आली आहे आणि अशा रीतीनं हा बॉल आलाय तो डॉट निर्धाव बॉल आलाय. विजयला तुम्ही बीट केला. गोलंदाज प्रकाशला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. धावा थांबल्यात 15 वरती. या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला तो प्रकाश पाटील. आता झेल. आता सनी आणि आता सोडणार नाहीये खेळ. पकडला डीप सिलिमिट ऑफला झेल. संपला विजय खानावकरचा खेळ. OUT फलंदाज झाला बाद. लागलाय 15 वरती. हा लागणारा दुसरा धक्का टीम हिमांशू 11 नावडे संघाला तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं 2 झेल उडाल्या 1 मेन विकेटला. त्याच्यानंतर मेन विकेटला 1 झेल. त्यानंतर लॉंग ऑनला आताचा झेल टिपला फिल्डरच्या माध्यमातून. तुम्ही फिल्डर होते विलास त्यानं चुकी केली नाहीये. आणि षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती आता सज्ज झाला त्या 3ऱ्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 15 या आकड्यावरती 7.50 या सरीसरीनं या 15 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकामध्ये मोसीम शेख आला ज्यानं पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी करावी त्यानं दाखवलं. धावा खर्च केल्या. 7 विकेट त्याला मिळाली 1. त्याच्यानंतर आला प्रकाश पाटील यानं धावा खर्च केल्या 8. त्याला विकेट मिळाली 1 आणि गोलंदाजी दमदार राहिली आहे. अजय कोहलीला बाद केलं मोसीमनं आणि त्याच्यानंतर प्रकाशनं. आयोजक चौघे एका जागेवर नका, जरा वेगवेगळ्या जागेवर जरा. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. प्रवीण पाटीलचा वापर केला. कॅप्टन त्याच्यावरती दिली आहे जबाबदारी या 3ऱ्या षटकामध्ये. आणि जिथून मागच्या मॅच मध्ये टर्न मिळालं ना ते श्रीमलंकर भाऊजी टीमला तिथे आता ते मात्र मागे वळून पाहिलंच नाहीये. आणि खऱ्या अर्थानं त्या मॅच मध्ये का बॅटिंग केली शेवटच्या क्षणाला तुम्ही पाहिलं. प्रदीप खऱ्या अर्थानं श्रीमलंकर भाऊजी टीम साठी धावत आला. अक्षरशः त्याला खांद्यावरती घेऊन आला आणि तिथून त्या आता मात्र काय गोलंदाजी करतात आपल्या टीम साठी. फटका चांगला बॉल चाललाय लॉंग ऑनला. तोपर्यंत या बॉल वरती आली आहे ती सिंगल न स्कोर पुढे चाललाय. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहू शकाल 16 या आकड्यावरती. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील अजूनही
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 वरती स्कोर थांबला. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजी मोसीमनं केली, प्रकाशनं केले. आता मात्र प्रवीण सांगतो बा मी देखील करू शकतो बा. अलदी कारफेड बॉल चालला स्क्वेअर लेगला, वेगान आला फिल्डर, एक केली पूर्ण दुसऱ्याचा कॉल दिला. दुसरा अटेला जोपर्यंत बॉल उचलेल ना तोपर्यंत या 2 धाबा पूर्ण केल्या जातात आणि 2च्या बरोबरीनं धावपलकावरती धाबा पुढे जात असताना तुम्ही पाहता 18 या कड्यावरती 18 धाबा स्कोरबोर्ड वरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डर तुम्ही पाहू शकाल 30 या सर्कल मध्ये, एक पॉइंट मध्ये, गलीमध्ये 2 पाहता. त्यानंतर फर्स्ट डीपला डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता. अशी भूमिका क्षेत्ररक्षणाची. फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड उडवला, मेन विकेटला क्लिअर करणारा दाखव गोलंदाजाला अवकाश. ठोकला हा संघर्षाचा शंखना ठोकत असताना बॅट्समन नितीन कोहलीच्या बॅटवरनं हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धाबा आता पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल 24 या आकड्यावरती. या फटक्याची जरूरत होती ओमकार, खऱ्या अर्थानं गरज होती. हा षटकार आला, बॅकफुटला जाऊन शॉर्ट सिलेक्शन होत नाहीये, लगेच नितीन कोहली फ्रंट फुटला गेले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. का मन विकेटला बॉल क्लिअर केला ना, हा फटक्यामध्ये दम होतं. हे नाव नितीन कोहली नावाचा ब्रँड ते तुम्ही पाहता मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा कळा लागला, बॉल मागे झाला, एक केली पूर्ण पायाने बॉलला शेवटच्या मोमेंटला स्टॉप केला आणि एका धावेच्या बरोबरीनं इथे षटक क्रमांक संपलं. तिसरं 3 षटकांचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 25 धावा. 25 धावा धावपलकावरती. शेवटचं एक षटक 6. अजून बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 10-15 आल्या ना 40 ची स्कोर झाली, फायटिंग स्कोर ठरू शकेल उत्तरार्धामध्ये. अशा मोमेंटला तुम्ही पाहता आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या. पण तुम्ही देखील प्लीज नोट करा, फिल्डिंग लगेचच लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. श्री मलंगड वामनजे संघ प्लीज फिल्डिंग लगेचच लावून घ्या. ही लढाई चालली आहे या 2 टीम मध्ये. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता श्री मलंगड वामनजे त्यांच्या टीम खेळती आहे, ती ही मानशू 11 नावडे या 2 टीम मध्ये. यातून जो जिंकेल तो चमचमती ट्रॉफीचा हकदार जरूर होऊ शकेल. त्याच्यामध्ये चाललेलं हे युद्ध, त्याच्यामध्ये चाललेली ही लढाई आणि त्याच्यामध्ये ठसन क्रिकेटचा आणि हा क्रिकेटचा गजर आज तुम्ही पाहता. पालेश्वरी चषक 2024 मध्ये घेऊन आला. रेग्युलर क्रिकेट जरी मस्त जरी खेळला असला तरी आज 40 पासून आमचा फिटनेस देखील तेवढाच असं सांगत असताना आज 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहिले आणि त्याच्यामध्ये खेळ चांगला केला. तो मात्र या 2 टीमनं लॉंग ऑफला बॉल आला तोपर्यंत एकच धाव आणि खऱ्या अर्थानं श्रीमलंगड वामजे संघाला खेळ चांगला केला. हिमांशू 11 नावडेनं खेळ चांगला केला. 10 संघ आज 40+ होऊन देखील क्रिकेट आमच्या नसानसामध्ये रक्तामध्ये आणि ते दाखवतात हे 40+ 40 शूरवीर या क्रीडा नगरीमध्ये खेळत असताना मेहनत सराव देखील करतात. आता 40+ होऊन देखील मात्र जिद्द क्रिकेटची, अजून क्रिकेट त्यांच्या मनामध्ये बसला ते सांगतात. फटका चांगला, बॉल चालला, बाउंड्री लाईनला वीट करून साइड स्क्रीनला धडक देतो ना, हा आला बॅट्समन किरण खानावकरच्या बॅटमध्ये हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना 30 धावा. धावपलकावरती फटका मेन विकेटला गेला आणि या बॉल वरती आली आहे सिंगल. सिंगलला स्कोर चालला पुढे. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय त्या 31 या आकड्यावरती अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावपलकावरती तुम्ही पाहता षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हॉल ऑफ द कारपेट बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा. जमीन लगतचा हा फटका का एक्स्ट्रा कव्हरला हा फटका होताना नितीनचा दमदार होता. 2 धावा जरूर त्याला मिळालेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा
33 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील पूर्वार्धामधला. कितीचा स्कोर येईल? या षटकातील पुढचा बॉल. लाईन खराब आहे. समांतर पुंचांचा धाव मिळतील अभांतर. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती त्या 34 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 34 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल. फटका उडवला मिडल ऑफ द बॅट आणि चालला बॉल सरळ मेन विकेट लॉंग ऑनच्या बदल येणारा हा नितीन कोहलीचा ब्रँडेड हा हिमांशु लवन नावडे टीमला देणारा हा षटकार. आणि 6 धावेच्या बरोबरीनं 40 धावा स्कोरबोर्ड वरती का बॅटिंग केली आहे नितीन कोहलीनं. 4थ्या क्रमांकावरती आला. स्कोर थांबला मात्र स्कोर आता त्यानं केली आहे. स्कोर पुढे नेण्याचं काम या नितीन कोहली नावाचं ब्रँड आहे. हे नावडेचं ब्रँड आहे. ते थांबायलाच मागत नाहीये. 6 बॉल 18 षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू बीट झाला मात्र या बॉलवरती 1 केली आहे. दुसऱ्या प्रयत्न दुसरी धाव घेत असणार रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय त्या 41 धावा आणि 42 धावेचं आव्हान आता उत्तरार्धामध्ये पार करायचं श्रीमलंगन वावजे टीमला. त्यांची बॅटिंग दमदार आहे. त्यांच्याकडे फलंदाज मोसीम सारखा फलंदाज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिला प्रदीप सरकाफ देखील फिनिशर वेल फिनिशर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रवीण देखील आहे पंकज देखील आहे. असा फलंदाजी त्यांची स्ट्रॉंग आहे. पण या 42 धावेचा विचार करत असताना नितीन कोहलीचं पहिले षटक कशा रीतीने राहील त्यांची गोलंदाजी दमदार राहील का येणाऱ्या 42 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज रोहेगावचा आमचे एक जबरदस्त लेजेंड समालोचक प्रदीपजी भोईर. मला इथे खऱ्या अर्थानं तुम्ही बोलण्याची संधी दिली आजच्या दिवसामध्ये. या रजनीमध्ये नाईटच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पालिशवरीचे असलेलं आमच्यावरती भरपूर प्रेम आहे. कारण की डेची स्पर्धा देखील आम्ही कव्हर केली. आज नाईटची देखील प्रत्येकाचं कौतुक करू. आयोजकांचं प्रभाकर तांडेल असतील त्यानंतर हेमराज म्हात्रे दिलीप वाचकर प्रशांत पवार असतील अजय मोरावकर असतील महेश पवार जितेश म्हात्रे शिवदास पवार निलेश उलवेकर विशाल उलवेकर अशोक उलवेकर आणि त्यानंतर आमचे मित्र निखिल तांडेल जे असतील महेश पाटील असतील सागर म्हात्रे मनोज म्हात्रे समीर भगत सर्वांची नावं घेणं सोपे नाही. सर्वांना आमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि आजचा दिवस इथेच मी थांबतोय. नक्कीच येणाऱ्या उत्तरार्धामध्ये ऐका आवाज रोह्याचा प्रदीप जी भोईरणा. थँक्यू सो मच. तर नक्कीच एक उत्कृष्ट समालोचक आम्हाला डे स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची साथ लाभते. ते आमचे मॅन फ्रॉम दहिसरचे सन्माननीय सौरभ पाटील. आपण चांगल्या प्रकारची भूमिका निभावतो. आम्हाला सहकार्य करता प्रत्येक सामन्या प्रत्येक शृंखलेमध्ये मग पालेश्वरी नाईट स्पर्धा असो पालेश्वरी डे स्पर्धा असो आपण आमंत्रण केल्यानंतर आपल्याला माहीत पडल्यानंतर आपण लगेचच आमच्या या सर्व मंडळाला सहकार्य करता. त्याबद्दल आपलं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं आणि सर्व आयोजकांच्या वतीनं आपलं शतशः आभारी आहे. तर मी विनंती करतो आमचे सन्माननीय तर चला उपसरपंच आमचे ग्रामपंचायत निखिल तांडेल आपण प्लीज आमचे सौरभ पाटील यांना आपण मायेची शाल पुष्पगुच्छ आणि पालेश्वरीचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथं उपकृत करायचं आहे. नक्कीच आपण चांगल्या प्रकारचा सहभाग संपन्न केला आहे या स्पर्धेमध्ये. आणि डे स्पर्धा असो नाईट स्पर्धा असो आपण आपल्या गोड वाणीतून इथे प्रत्येकाला चांगल्या प्रकारचा आवाज ऐकवतात. तर बॉल द्यायचा आहे प्लीज. तर चेंडू द्यायचा आहे प्लीज. तर नक्कीच आपण पाहू शकता इथे 2 सामने आजचा हा. धन्यवाद. इथे पाहिलं गेलं तर आमचे सौरभ पाटील साहेब आपण आलात सहकार्य केलं त्याबद्दल आपला शतशः आभारी आहे.
तर नक्कीच पाहू शकता इथे 2 सामने आपण पाहायला मिळतो. नक्कीच सुपर 6साठी लढाई असेल ही. तर एकीकडे पाहिलं तर नावडे संघ आणि एका साईडला पाहिले तर वावंजे संघ. दोन्ही बिग संघ, बिग फाईट. एक महत्त्वपूर्ण बल्य की टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देण्याची दोन्ही संघामध्ये क्षमता आहे. इथे पाहिलं गेलं प्रथम नावडे संघ यांनी फलंदाजी स्वीकारली. फलंदाजी करत असताना धावफलकावर धावा लागल्या आहेत. 41 धावा काढून 42 धावांचं लक्ष ठेवलं आहे आणि नक्की या 4 षटकामध्ये लक्ष असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे वावंजे संघ लक्ष्याचा पाठलाग करेल का नाही हे पाहणं गरजेचं असेल. आणि त्या आवाज ऐकण्यासाठी जाऊया आमचे मित्र प्रदीपजी भोईर, मॅन फ्रॉम रोहा यांच्याकडे. हेलो, धन्यवाद दिनकर बारसे सर, धन्यवाद सौरभ पाटील. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जवळजवळ आपण पाहतोय 3:15 वाजलेत. या ठिकाणी एक गुलाबी थंडी आहे तरी देखील माझा क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचं, या रजनी क्रिकेट स्पर्धेचं आस्वाद घेतोय. पालेश्वरी चषक 2024 पर्व दुसरं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी पालेबुद्रुक ग्रामस्थ, विशेषतः या पालेबुद्रुकचे विद्यमान सरपंच सन्मान्य दिलीप शेटवासकर साहेबांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी सतत दुसऱ्या वर्षी देखील मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली. खऱ्या अर्थाने मी एकच संदेश देईल या गावासाठी, असंच तुमचं योगदान, असंच तुमची संघटना, एकरूपता अशीच राहायला पाहिजे. कारण बऱ्याच गावामध्ये आपण पाहतोय 2 संघ 4 संघ गावामध्ये असलेले वादविवाद, परंतु या गावामध्ये एक गाव एक संघ आणि प्रत्येक जो कार्यक्रम आहे तो एक संघटित होऊन सर्व ग्रामस्थ एकत्र करत असतात. ना राजकारण या ठिकाणी आपण पाहतोय, ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, ना पैशासाठी. या ठिकाणी फक्त आयोजन पाहायला मिळतोय पालेबुद्रुक या गावासाठी आणि गावाच्या हितासाठी हा खेळ पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं ना, या खेळाच्या माध्यमातून बरेच असे वादविवाद, मतभेद असणारे गावातील ग्रामस्थ किंवा खेळाडू एकत्र आलेत आणि हीच या ठिकाणी संकल्पना पाहायला मिळते पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या माध्यमातून. या दुसऱ्या वर्षामध्ये देखील मला समालोचन करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत आणि धन्यवाद करतोय. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन कोळी. पहिला चेंडू आपण पाहतोय, पॉइंटला कट केलंय, दिशा दिली, जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू डीप क्षेत्रामध्ये जातोय. या ठिकाणी धावा मात्र मिळणार आहेत 2 धावा. 42 धावांचं पाठलाग करायचं आहे. 42 धावांचं पाठलाग करायचं आहे. वावंजे या संघाला अनुभवी असा हा गोलंदाज. क्या बात. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. मात्र या ठिकाणी पाहतोय नितीन कोळीकडे असलेला हा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. नितीन कोळीचा आपण जर इतिहास पाहायला गेलो ना, प्रत्येक खेळामध्ये माहीर असलेला खेळाडू, जे रनिंग मध्ये तर उत्कृष्ट असा हा खेळाडू ठरलेला आहे. एक चांगला रनर आहे आणि या ठिकाणी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकावरती बिन बाद 2 पॉवर प्लेचं षटक आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे वावंजे संघाला. फ्रंटफुट लावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडू पर्यंत पोहोचला, मात्र हा झेल पकडू शकत नाही. या ठिकाणी मात्र या चेंडूवरती धाव मिळणार फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतात बिन बाद 3 अशी धावसंख्या 42 धावांचा पाठलाग करत असताना. ओव्हर द विकेटने मारा करतोय. लेस्टम उडवण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी एकही धाव नव्हती. मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील आणि एकूण धाव मात्र मिळत आहेत 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या धावा कुठून काय येऊ द्या ना, मात्र धावा येणं गरजेचं आहे. 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज रात्रीमध्ये आपण पाहायला गेले ना, ओमकार वास्कर असेल, त्याचप्रमाणे केतल बारसे
चांगले गुणलेखकाचं या ठिकाणी स्कोररचं काम करतात आणि खऱ्या अर्थाने समालोचकाचं पाठीचा कणा म्हणून ज्यांना म्हटलं जातं ना ते गुणलेखक असतात आणि चांगलं या ठिकाणी अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतात. ही स्पर्धा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेश पाटील सरांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टेक्निशियन टीम आणि डीजे ऑपरेटर डीजे सँडी यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माध्यम आहे. या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चांगल्या क्षेत्ररक्षण ठिकाणी शर्तीचा प्रयत्न. कोणताही खेळाडू कोणताही संघ मात्र या ठिकाणी माघार घेत नाही. या ठिकाणी मात्र प्रत्येक खेळाडू आणि हा जो संघ आहे ना तो मात्र या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय ज्यातून या सामन्यातून जो संघ जिंकेल तो अंतिम 6 मध्ये पोहोचणार आहे. प्रकाश पाटील यांनी जर का षटकारांची हॅट्रिक केली तर 1500 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज झालंय सुनील पाटील यांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 10 1 धाव फलकावरती 9 धावा 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. नितीन गोळ्याचं कौतुक करावे लागेल. 10च्या सरासरीने धावा जमा करायच्या होत्या 10.5च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावसंख्येला थोडंसं थांबवलंय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा मात्र खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि एकूण संघाची धावसंख्या आहे 9 धाव. लेग बाईच्या स्वरूपात 3 धाव मात्र या ठिकाणी खर्च केल्या होत्या. जर का या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर यदा कदाचित ह्या धावा मात्र कमी झालेल्या पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आपण ओंकारचे पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थाने तुम्ही किती चांगली फटकेबाजी करा फलंदाजी करा चांगली गोलंदाजी करा जर तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण नसेल तर मात्र त्यात तुम्ही धावा रोखू शकत नाही. आणि या ठिकाणी असं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागणार आहे. कारण पालेश्वरी चषकामध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला चांगली फलंदाजी देखील करावी लागेल तर मात्र तुमचं अस्तित्व या ठिकाणी टिकू शकतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भालचंद्र खाणावकर. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावींची गरज. सनी खानावकर यांचकडून कॅश प्राइज झालाय. जर का या ठिकाणी विकेट हॅट्रिक घेतली सनी खानावकर आणि सूरज म्हात्रे हॅट्रिक साठी 2000 कॅश प्राइज आलेला आहे. भालचंद्र खानावकर यांच्यासाठी उर्दे विकेटने पहिला चेंडू डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी एक असा दर्जेदार उथुंग षटकार. इरादे स्पष्ट केलेत या ठिकाणी वांजे संघाच्या या फलंदाजाने. या ठिकाणी फलंदाजांना देखील कॅश प्राइज आले 3 षटकारांसाठी. तर या ठिकाणी मात्र 17 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतळावर नाही. तुम्हाला मेहनत कष्ट करावेच लागणार आहेत. कमबॅक कमबॅक. एक डाव तुझा तर दुसरा डाव मात्र माझा या ठिकाणी भालचंद्र दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच उत्तुंग षटकार आला होता. फ्रंट पडून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शर्तीचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा घेतायत कारण या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे वांजे संघाला. संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळतोय. संघर्ष या शब्दाला महत्व नाही परंतु संघर्ष करण्याला या ठिकाणी महत्व आहे. धावा धावपाळकावरती आहेत 17. 15 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावेंची गरज. सनी खानावकर आणि सूरज म्हात्रे याचकडून लगातार 2 विकेटसाठी 2000 कॅश प्राइज झाला. या ठिकाणी बक्षिसांची खैरात लागले परंतु या ठिकाणी बक्षीस न पाहता माझ्या संघाचं अस्तित्व टिकवायचं आहे. फ्रंट फूट लावून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न.
दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली जाते. धावा धावपाळकावरती आहेत 19 धावा धावपाळकावरती. 14 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावींची गरज. या ठिकाणी मात्र चांगला सामना पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार या ठिकाणी. जे अनुभव आपल्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीस आहे तो अनुभव मात्र प्रत्येक खेळाडू या मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय. कोण म्हणतोय आमचं वय वाढलंय? आमचं वय नाही वाढलंय तर आमचा खेळ वाढलाय. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट हा एक आज धर्म झालाय. आणि क्रिकेटवरती अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात हे लेजंड क्रिकेटर. ओहो क्या बात आहे. मोठा फटका, परंतु या ठिकाणी झेल बाद. कव्हर क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय वाऊंजे या संघाचा. दहा चेंडूमध्ये 16 धाव्यांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते मोसेमच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी 13 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. जर विकेट घेतली तर सनी खानावकर आणि सूरज मात्र याचकडनं 2000चे कॅश प्राइज आलेले आहे. फलंदाज प्रवीण, आक्रमक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. तेरा चेंडू 23 धाव्यांची गरज आहे वाऊंजे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. क्या बात आहे. या ठिकाणी गॅप, परंतु डीप क्षेत्रामध्ये, डीप एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये स्वतः कर्णधार त्या ठिकाणी सरसेनापती तैनात आहे. धावा मात्र मिळणार या चेंडूवरती 2 धावा मात्र मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावपळकावरती त्या म्हणजे 21 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि धावसंख्या देखील 21 झाले. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतः कर्णधार मात्र आपण पाहतोय जो डीप क्षेत्रामध्ये तैनात आहे. या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली. 1 धाव आरोग्यासाठी. वयाच्या मानाने आपण पाहिलं एक चांगलं खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय या 40+ खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु चांगलं खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पालेश्वरी चषक 2024 वर्ष दुसरं आहे. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. 12 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. पहिला षटक जर नितीन कोळीचा आपण पाहिला त्याच्यामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेलो, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तर मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. 10.5च्या सरासरीने धावा मात्र जमा कराव्या लागणार आहे त्या म्हणजे वाऊंजे या संघाला. लगातार 2 विकेटसाठी या ठिकाणी सनी खानावकर आणि सूरज मात्र यांच्याकडून कॅश प्राइज झालंय 2000 रुपयाचं. तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल या आयोजकांचं. जे आयोजक आहेत विद्यमान सरपंच दिलीप सेटवास्कर साहेब, प्रभाकर तांडेल, हिमराज म्हात्रे, प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश पवार, जितेश पवार, शिवदास पवार, निलेश उल्वेकर, जितेश म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उल्वेकर, विशाल उल्वेकर, अशोक उल्वेकर. खऱ्या अर्थाने मी एकच म्हणेल या ठिकाणी
मातीने एकी बनवली तर वीट बनते, विठेने एकी बनवली तर भिंत बनते, भिंतीने एकी बनवली तर घर बनते. जर या निर्जीव वस्तूने घर बनत असेल तर आपल्या या 11 जणांच्या माध्यमातून का नाही मोठी स्पर्धा आपण घडवू शकत. आणि या ठिकाणी त्याचं नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा घडवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालं पहिल्या पर्वामध्ये आणि दुसरं पर्व देखील नक्कीच चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार यात कोणती शंका नाही. तर षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल खाणावकर. 12 चेंडू 21 धाव्यांची गरज. जर का फलंदाजाने या षटकारांची हॅट्रिक प्राप्त केली तर मात्र 2000 कॅश प्राइज झालंय सुनील पाटील आणि महेश पाटील याच्या माध्यमातून. सांगून गेला तुका पैशाला मुकू नका, परंतु आता पैसा नाही महत्वाचा तर या ठिकाणी आपल्या संघाचं अस्तित्व खूप महत्वाचं आहे. मात्र या ठिकाणी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच होतोय. पंचांचा निर्णय येतोय वाईट अवांतरचा. धावसंख्या एकने पुढे सरकले. धावा धावपळावरती एकने पुढे जातोय. 22 धावा धावपळावरती. 12 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला विशाल खाणावकराला. बॅक फुटला सरसले जागा बनवले कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार चौकार. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाला उपयुक्त जी गरज आहे धावसंख्या जमा करण्याची ती मात्र उणीव कोणतेही भासत नाही आणि उणीव पूर्ण करतोय. धावसंख्या चौकार आणि धावा पुढे सरकतय. 26 धावा धावपळकावरती. 16 धावेंची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. कमबॅक या ठिकाणी नक्कीच प्रत्येकाचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणताही खेळाडू कोणता फलंदाज गोलंदाज मात्र या ठिकाणी मात्र अस्तित्व टिकवून ठेवलंय. आपल्या संघाचं मात्र या ठिकाणी धावा धावपळ करते आहे. 26 10 चेंडू 16 धावेंची गरज. कमबॅक होणार का या स्पर्धेमध्ये, परंतु थोडस व्यत्यय येतोय. हा चेंडू मात्र पंचाच्या माध्यमातून मृत घोषित केला जातोय. सूरज म्हात्रे सनी खालावकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले गोलंदाजासाठी. लगातार 2 विकेट. दुसरा चेंडू तिकडून पाहतोय थोडस व्यत्यय येतोय. पुन्हा पंच ऑफिशियल पंच या ठिकाणी हा चेंडू मृत घोषित करत आहेत. ओरते विकेटने मारा करतोय. आता मात्र या ठिकाणी काय झालंय पहा. गोलंदाजाने या ठिकाणी 2 वेळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी फलंदाजाने आता मात्र या ठिकाणी एक रणनीती आखली की आता मी देखील थोडस या ठिकाणी व्यत्यय आणतोय. परंतु ही एक रणनीती देखील असते खेळाडूंची. आता या रणनीतीमध्ये कोण बाजी मारणार, कोण सरसी मारणार या 2 खेळाडूंमध्ये. बचावात्मक फटका या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा का रिझन मध्ये एक धावता पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने तिथे एकच धाव होती मात्र दुसऱ्या धावामध्ये या ठिकाणी कन्वर्ट होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे कारण धावा आपल्याला रोखायच्या आहेत नावडे संघाला. धावा 2 पुढे सरकत आहेत. धावसंख्या धावपळखावरती आहेत. 28 धावा धावपळखावरती. आता मात्र 9 चेंडू 14 धावेंची गरज. निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं ना सामन्याचं समीकरण बदलतंय. कधी आपण पाहिला नावडा तर कधी वाउंसे. अजूनही 14 धावेंची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी वाउंजे या संघाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल खाणावकर आहे. चेंडूला उडवलं. चेंडू हवेमध्ये परंतु त्या चेंडूपर्यंत झेलपर्यंत कोणत्याही क्षेत्राच्या पोहोचू शकत नाही. चेंडू हातामध्ये घेईपर्यंत फेकी करेपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण होतोय. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावेंची गरज आहे.
जी सरासरी या ठिकाणी सातत्याने राखले गोलंदाजांनी मात्र पूर्ण होणार का फलंदाच्या माध्यमातून? 7 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावा बनवायच्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल होणार का? अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अजय कोहलीच्या माध्यमातून एक चालाक्ष क्षेत्ररक्षक. या ठिकाणी सामन्याचं चित्र थोडंसं बदललंय. 6 चेंडू, आता मात्र जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आहे. अफलातून सामना चाललाय. या ठिकाणी दोन्ही संघामध्ये वार पलटवार होताना पाहायला मिळतात. तर हेच तर खऱ्या अर्थाने पालीश्वरी चषकाचं वैशिष्ट्य आहे. दोन फलंदाज माघारी परतलेत. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा मात्र जमा करायच्या आहेत. 13 धावा जमा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आला अजय कोहली, ज्याच्या नावामध्येच आहे जय. जय खेचणार का? परंतु श्री मलंगड वाऊंजे संघ देखील ताकदीचा संघ आहे. 13 धावा जमा करायच्या आहेत. ऑन द स्ट्राईकला फलंदाज प्रकाश पाटील ओट विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला सरसलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 4 धावेंसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आलाय. ज्या 6 चेंडूमध्ये 13 धावेंची गरज असताना आता मात्र या ठिकाणी 5 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. 5 चेंडू 9 धावेंची गरज या ठिकाणी. अजय कोहलीवरती या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय. नक्कीच चेंडू चांगला होता, फटका देखील तेवढाच चांगला होता. हा चेंडू अडवणं खूप गरजेचं होतं. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवण्यासाठी ऑन क्षेत्रामध्ये गेले, मात्र चेंडूने चकवा दिलाय. 9 धावींची गरज आहे अजूनही. या बाते या ठिकाणी फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप क्षेत्रामध्ये तैनात. एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये सरसेनापती आहेत नितीन कोहली. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडू 7 धावींची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार का? प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहतोय हा सामना. प्रेक्षक वर्गाला काय हवं असतं? सामना कोणीही जिंकू द्या, फक्त या ठिकाणी आम्ही आलोय ना सामना पाहण्यासाठी, आमचं एंटरटेनमेंट मनोरंजन व्हायला पाहिजे. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी अजयचे पाहायला मिळतोय. मात्र 1 धाव रोखू शकत नाही. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार केला, मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. कमबॅक करणं माहिती आहे. या ठिकाणी कॅश प्राइज आले अजयसाठी. जर मॅच जिंकली श्री शंभो कंस्ट्रक्शन सूरज मात्रेच्या माध्यमातून कॅश प्राइज आलाय अजय कोहलीसाठी. अजयचं खेळ मी जवळून पाहिलंय. चांगला खेळाडू आहे, ते अनुभव आहे. मात्र या ठिकाणी वाऊंच्या संघाचा फलंदाज देखील चांगल्या धाटणीचे पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावेंची गरज. ऑफ ड्राईव्हचा फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र पूर्ण करतायत. आता मात्र धावा या ठिकाणी जमवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, या स्पर्धेचा नियम आहे. 4 धाव्यांची गरज आहे. 4 धावा होणार का? रोखणार का? की सामना बरोबरी सुटणार? बरेच तर्क वितर्क, बरेच प्रश्न या चेंडूवरती आहेत. क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय विखुरलेलं देखील क्षेत्ररक्षण आहे या ठिकाणी. आणि मी विनंती करतो प्रेक्षक मायबाप वर्गांना, पाठीराख्यांना, की शक्यतो आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. निर्णायक सामना आहे, प्लीज सहकार्य करा आम्हाला. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. अजय कोहली पुन्हा एकदा स्ट्रेट डाईचा फटका. चांगली क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करतायत चित्याच्या चपळाईने. त्याला माहिती आहे किती महत्वाचा हा सामना आहे. प्रत्येक गावाचं, प्रत्येक संघाचं अस्तित्व टिकवायचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय
कर्णधार आहे दरम्यान प्रेक्षकांना विनंती आहे की शेवटचा निर्णय येईपर्यंत आपण प्रेक्षकांनी कुणी मैदानाच्या आत्मशिरकाव करायचा नाहीये. जर शिरकाव केला तर धावांची पेनल्टी लागेल, याच्या पण दक्षता घ्यायचं आहे. शेवटच्या निर्णयापर्यंत थांबायचं आहे. धन्यवाद. शिवशंभो कंस्ट्रक्शन सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून कॅश प्राईज झाल्या. अजय कोहलीने जर का हा सामना जिंकवला तर 1000 रुपयाचे कॅश प्राईज झालंय. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी पैशाची आता मात्र या ठिकाणी नक्कीच या सामन्यापुरतं गरज नसेल. मात्र हा सामना जिंकण्याची गरज आहे दोन्ही संघाला. एक चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी, फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. परंतु हा सामना या स्पर्धेचा नियम आहे की आपल्याला धावा कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय कोण होणार हिरो, गोलंदाज ठरणार हिरो की फलंदाज. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो, परंतु जास्त झिजतो तोच चमकतो. इथे मात्र कोण चमकणार, शेवटचा चेंडू निर्णायक. एक धाव तर पूर्ण होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात वाद आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय नावडे संघ. तर दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.